पत्नीच्या नावाने जमीन, घर, इतर मालमत्ता पतीच्या कष्टाने कमविलेल्या पैशातून घेतलेली असेल, म्हणजेच पतीने पत्नीच्या नावाने संपत्ती केली असेल आणि पती पत्नीच्या भांडणात दोघांचे वादात पटत नसेल, पत्नीने पतीवर 498 घरगुती हिंसाचार, मेंटेनन्स, पोटगी, घटस्फोट यासारखे प्रकरणे कोर्टामध्ये दाखल असतील, अशा परिस्थितीत त्या विकत घेतलेल्या संपत्तीचा खरा मालक कोण असतो, खरा हक्कदार कोण असतो, याचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. या अगोदर आपण लोक संपत्ती घेताना त्यांच्या स्वतःच्या कष्टाच्या मेहनतीच्या पैशातून आपल्या पत्नीच्या नावावर घर, जमीन, बँक बॅलन्स, मालमत्ता का करतात हे आपण सर्वप्रथम पाहू. त्याची 5 कारणे आहेत की ज्या कारणामुळे पैसे पतीचे असले तरीही पत्नीच्या नावाने जमीन, घर, बँक बॅलन्स व इतर संपत्ती करण्यासाठी मजबूर असतात. पर्याय नसल्यामुळे तिच्या नावाने प्रॉपर्टी करतात. ती 5 कारणे कोणती ते बघूया. नंबर 1, स्टॅम्प ड्युटी वाचविण्यासाठी. नंबर 2, प्रॉपर्टी लपून ठेवण्यासाठी. नंबर 3, लोन मिळवण्यासाठी. नंबर 4, घेतलेल्या लोनचे व्याज वाचविण्यासाठी. नंबर 5, संपत्ती माझ्या नावाने करा अशी पत्नीची भावनिकता झाल्यामुळे भावनिकतेतून पतीवर दबाव आणणे. ह्या 5 कारणामुळे पती हे स्वतःच्या कष्टाची कमाई असली तरीही प्रॉपर्टी घेताना पत्नीच्या नावाने करतात. आता नंबर 1 सविस्तर पाहू. स्टॅम्प ड्युटी वाचविणे. ज्यावेळी एखादी व्यक्ती संपत्ती किंवा प्रॉपर्टी विकत घेतो तेव्हा तिची खरेदी खत करावी लागते. अशा वेळी सरकारी स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. देशातल्या प्रत्येक राज्यातील स्टॅम्प ड्युटी वेगवेगळी असू शकते. सर्वसाधारणपणे महिलांच्या नावाने प्रॉपर्टी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी ही कमी द्यावी लागते, तर पुरुषाच्या नावाने करण्यासाठी जास्त द्यावे लागते. उदाहरणासहित सांगायचे झाले तर जर स्टॅम्प ड्युटी 7% असेल तर पुरुषाला पूर्ण 7% स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, परंतु महिलांना 3% कमी असते. अर्थातच 7%हून 3% कमी करून 4% म्हणजेच महिलांच्या नावावर घर, जमीन करायचे असेल तर खरेदी खत करताना स्टॅम्प ड्युटी 3% वाचते. अजून सोप्या भाषेत सांगायचे असेल तर जर एखाद्या प्रॉपर्टीची खरेदी किंमत 20 लाख रुपये आहे, त्याची स्टॅम्प ड्युटी 7%च्या हिशोबाने 1,40,000 एवढी होते, तर तीच प्रॉपर्टी महिलेच्या नावाने खरेदी खत केली तर स्टॅम्प ड्युटी 4%च्या हिशोबाने 80,000 इतकी होती. म्हणजेच काय तर 60,000 रुपये वाचले. 60,000च्या वाचविण्याच्या लालसेपोटी, हव्यासापोटी महिलांच्या नावाने प्रॉपर्टी केली जाते. पत्नीच्या नावाने प्रॉपर्टी करण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रॉपर्टी लपून ठेवण्यासाठी. एखाद्या व्यक्तीला महिन्याचा पगार 50,000 आहे तर वर्षाचे किती 6 लाख होतात, पण त्याने 12 लाखाची प्रॉपर्टी विकत घेतली तर उर्वरित 6 लाख आले कुठून? प्रॉपर्टीची चौकशी असेल, राजकारण्यावर ईडीची छापे असेल, अर्थातच काय तर जास्तीचे पैसे लपविण्यासाठी बायका पत्नीच्या मुलांच्या नावाने प्रॉपर्टी केल्या जाते. पत्नीच्या नावाने संपत्ती करण्याचं तिसरं कारण आहे की लोनसाठी. बघा, प्रत्येक व्यक्ती लोन घेत नाही, पण सर्वसाधारणपणे अनेक जण लोन घेतात आणि देशामध्ये लोनवरच सर्व चालू आहे. जर एखाद्या व्यक्तीने प्रॉपर्टी विकत घेतली आहे आणि ती पत्नीच्या नावाने केली आहे आणि त्या प्रॉपर्टीवर लोन करायचे आहे, घर बांधायचे आहे, अशा परिस्थितीत लोन घेण्यासाठी महिलांना लोन घेताना 1% व्याज दरात डिस्काउंट मिळते. म्हणजेच जर SBIचे होम लोन 8.5% आहे तर महिलांना 1% डिस्काउंट करून 7.5% व्याजदर लागतो. त्यामुळे पत्नीच्या नावाने प्रॉपर्टी केल्या जाते. त्यातच दुसरा फायदा आहे की जर महिलेच्या नावाने लोन घेतले असेल, त्याचे हप्ते रिड्यूस न करता संपूर्ण भरले असतील, चालू रेग्युलर असेल तर व्याज माफ केले जाऊ शकते. त्याचं इन्कम टॅक्स कायदा कलमाचे 24B च्या कलमान्वये केल्या जाते. पत्नीच्या नावाने संपत्ती करण्याचे चौथे कारण हे आहे की घेतलेल्या लोनचे व्याज वाचविणे. जर महिलेने घर बांधण्यासाठी 10 लाख रुपये तिच्या नावावर असलेल्या जागेवर लोन घेतले आहे आणि त्याचे निव्वळ व्याज 5 लाख रुपये होत असतील तर त्यातील 2 लाख व्याज कमी केले जाते. ही 2 लाखाची रक्कम वाचविण्यासाठी जी 2 लाख रुपये आहेत ती फार मोठी रक्कम आहे. पत्नीच्या नावाने संपत्ती करण्याचे 5वे महत्वाचे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे जे की सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे, सर्व पती लोक अनुभवत आहेत, ते म्हणजे पत्नी आपल्या पतीला म्हणते की माझ्या नावाने घर करा, माझ्या नावाने जागा करा, माझे नाव लावा, अन्यथा पत्नी वाद करते, भांडण करते. त्यामुळे इच्छा नसतानाही महिलेच्या नावाने संपत्ती पतीला नाईलाजाने करावी लागते. म्हणजेच काय तर पत्नीच्या मानसिकतेतून पतीची स्वतः कष्टार्जित संपत्ती ही पत्नीच्या नावाने करण्यासाठी मजबूर केल्यामुळे पत्नीच्या नावाने
करणे भाग पाडते. आता आपण हळूहळू मुद्द्यावर येऊ. जर घरात वादविवाद, कोर्टाची केस, पती पत्नीच्या संबंधावरून होत असतील, अशा वेळी पुरुष मंडळीची चिंता असते की आता दोघांचे भांडण झाले आहे, वाद विकोपाला गेलेत, आता डिव्होर्स होणार आहे, गोष्ट डिव्होर्स पर्यंत आली आहे, पत्नीच्या नावाने घर, जागा, जमीन, प्रॉपर्टी, संपत्ती केलेली आहे, आता मी जेलात जाणार, प्रॉपर्टी कशी मिळवायची, ह्या विचाराने पती मंडळी हातबल निराश होऊन जातात. पती मंडळींनी आता चिंता करायचे कारण नाही. त्याचे कारण पत्नीच्या नावाने प्रॉपर्टी केली आहे, ती कशी वापस घेऊ, परत कशी घेऊ, हेच अनेक माननीय हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये त्याचे उत्तर आहे. त्याचे उत्तर सारांश रूपाने मी आता इथे देणार आहे की जर संपत्ती आपल्या पतीने खरेदी खताने आपल्या पैशाने घेतलेली आहे, ती पत्नीच्या नावाने असली तरीही प्रश्न असा पडतो की पत्नी तर असा दावा करणार, असं बोलणार की ती प्रॉपर्टी माझ्या नावाने आहे, मी वापस देणार नाही, माझ्या नावाने आहे, तुमच्या नावाने करून देणार नाही, कारण प्रॉपर्टी माझीच आहे. पण तरीही ती वापस कधी घेता येते, ती प्रक्रिया आपण आता पाहणार आहोत. बघा, सर्वात पहिले तर दुसऱ्याच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी खताने घेणे आणि दुसऱ्याच्या नावाने करणे मुळात हा एक मोठा गुन्हा आहे. जर पैसा तुम्ही लावताय, प्रॉपर्टी दुसऱ्या नावाने करताय, तर तो गुन्हाच आहे. एक बेनामी संपत्ती ऍक्ट 1988 चा आहे. या कायद्याच्या कलम 3 नुसार जो व्यक्ती आपण घेतलेली संपत्ती दुसऱ्याच्या नावाने करतो, तर त्याला 3 वर्षाची पनिशमेंट आहे आणि संपत्तीच्या 25% रक्कम दंड म्हणू लागते. पण जर ही संपत्ती पत्नी आणि मुलाच्या नावाने असेल तर ही बेनामी संपत्ती होत नाही. पत्नी व मुलाला बेनामी संपत्ती ऍक्ट 1988 ह्या कायद्यापासून व ह्या कलमातील 3 ह्या कलमापासून सूट आहे. जर पत्नी आणि मुलांच्या नावाने संपत्ती खरेदी खताने घेतली आहे, ती संपत्ती तुमच्या मेहनतीच्या कमाईने घेतलेली आहे, झालेल्या भांडणामुळे प्रॉपर्टी घेण्याची प्रक्रिया आहे, त्याला एक वेगळा आणि स्वतंत्र अस्तित्व असलेला कायदा आहे, संपत्ती ट्रान्सफर ऍक्ट 1882 याचं कलम 126 ह्या कलमान्वये जर एखाद्याच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी केलेली असेल तर त्या संपत्तीचे वारस कोण असेल तर तो पैसे देणारा खरा मालक असेल. आणि IPCचं एक कलम आहे, कलम 27 भादवी कलम 27 काय सांगतो की जेव्हा एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या तर्फे त्या व्यक्तीच्या पत्नीच्या, कारकुनाच्या किंवा चाकराच्या कब्जात असते, तेव्हा ती या संहितेप्रमाणे त्या व्यक्तीच्या ताब्यात असते. म्हणजेच जर पतीने स्वतःच्या कष्टाच्या कमाईवर एखादी संपत्ती घेतली आहे तर ती संपत्ती पतीचीच मानली जाते, जरीही त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने केली असली तरीही. आणि जर पत्नीच्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून संपत्ती घेतली असेल तर पत्नीचीच आहे संपत्ती असे मानले जाते, जरीही पत्नीने तिच्या पतीच्या नावाने केली असली तरीही. आणि जर दोघांच्या पती पत्नीच्या कमाईच्या पैशातून घेतलेली प्रॉपर्टी असेल की त्यांच्या दोघांच्या नोकरीच्या पैशातून घेतलेली संपत्ती असेल आणि संपत्ती आपल्या पतीच्या किंवा पत्नीच्या नावाने खरेदी केली असेल तर ती संपत्ती पती पत्नी दोघांचीही असल्याचे मानले जाईल. कोर्टामध्ये सिद्ध करावे लागेल की 20 लाखाची प्रॉपर्टी आहे, ती माझीच आहे, मी माझ्या पत्नीच्या नावाने केली होती, तिने 20 लाख आणले कुठून, ती तर घरीच असते, घरीच भाजी कापत असते आणि पत्नीने कुठून कमाई केली हे पण दाखवावे लागत असते की पतीने कुठून पैसे आणले ते पण दाखवावे लागते. जसे की माझ्या बँकेमध्ये 5 लाख डिपॉझिट होते, ती डिपॉझिट उचलली, ती डिपॉझिट असलेले त्याचे डॉक्युमेंट आहेत असा पुरावा लागतो. आणि 15 लाखाचे लोन केले, बँकेचे लोन केले असल्याचे त्याचे डॉक्युमेंट असा पुरावा लागतो. आणि माझ्या पत्नीच्या नावाने खरेदी खताप्रमाणे संपत्ती केली, मग न्यायालयाचा भरोसा येतो की ही संपत्ती आहे, ही याची संपत्ती आहे, बँकेत पैसे डिपॉझिट असल्याची पावती दाखवली आहे, पैसे उचलण्याची पावती दाखवली आहे, बँक लोन दिसत आहे, बँक लोनचे कागदपत्र दाखवले आहे आणि पत्नीची संपत्ती नाही, ही पतीचीच आहे असे दिसते आणि तिच्या नावाने केलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या 5 कारणासाठी नंबर 1 स्टॅम्प ड्युटी वाचवणे, नंबर 2 प्रॉपर्टी लपवून ठेवण्यासाठी, नंबर 3 लोन मिळवण्यासाठी, नंबर 4 घेतलेल्या लोनचे व्याज वाचविण्यासाठी, नंबर 5 संपत्ती माझ्या नावाने करा अशी पत्नीची भावनिकता झाल्यामुळे भावनिकतेतून पतीवर दबाव आले. ही 5 कारणे प्रॉपर्टी पत्नीच्या नावाने करण्याची आहेत. हे फायदे घेण्यासाठी ही जमीन प्रॉपर्टी पतीने पत्नीच्या नावाने केलेली आहे, पतीने केलेली कमाई सिद्ध करावी लागते, पतीची संपत्ती का आहे याचे कारण आणि पत्नीची संपत्ती का आहे याचे कारण आणि पत्नीची का संपत्ती होत नाही त्याचे कारण द्यावे लागते. तेव्हाच
कोर्ट काय करते की प्रॉपर्टी पतीच्या नावाने करते, त्याच्यात एव्हिडन्स ऍक्ट चे कलम 114 हे कलम उपयोगात आणण्यासाठी मदत होते आणि नवीन कायदा म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 128 नुसार नैसर्गिक घटना, मानवी वर्तन, सार्वजनिक व खाजगी व्यवहार याचा सामान्य क्रमाचा विशिष्ट प्रकारच्या तथ्याशी असलेला संबंध लक्षात घेतला तर ते कोणतेही तथ्य घडून येण्यास संभव आहे असं न्यायालयाला वाटते, असे अस्तित्व न्यायालयाला गृहीत धरता येईल. जर पत्नीच्या नावाने घेतलेल्या संपत्तीचे पैसे ही माझी मेहनतीची कमाई आहे, जी कुठे कमाई केली, कशी कमाई केली हे सर्व आता नमूद सर्व कागदपत्र वरील कलमाचा उपयोग करून सिद्ध करायला लावते, तेव्हाच ती प्रॉपर्टी जी पत्नीच्या नावाने आहे ती पतीच्या नावाने होण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि अशाच माहितीच्या बाबतीतले काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.